त्या खड्ड्यामध्ये गाडी जम्प झाली आणि या मागच्या मागे पडल्या. चढ उतार बघितली, पण अशी वेळ कधी आलीच नव्हती. येईल अपेक्षा पण नव्हती अशी. ठीक आहे. काळजी घ्या नका, बरे होतील काकू लवकर. टेन्शन नाही. नाशिक शहरातील रस्त्यांची सध्या अक्षरशः वाट लागलेली आहेत. रस्त्यांच्या अनेक ठिकाणी चाळण ही झालेली आहेत, खड्डे हे पडलेले आहेत आणि याच रस्त्यांचा खरं तर मोठा फटका जो आहे तो कुठेतरी नाशिकच्या आर टी कॉर्नर परिसरामध्ये राहणाऱ्या बेळे कुटुंबाला बसलेला आहे. माझ्यासोबत दिलीप बेळे काका आहेत आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत दीपाली बेळे या सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत. काय नक्की घडलं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, काय नक्की घडलं? आमची मुलगी आणि मिसेस तारवाला सिग्नलवरून पुढे येत होत्या राज स्वीटच्या साईडला. तर मध्ये एक खड्ड्यामध्ये गाडी अशी जम्प झाली आणि आमच्या मिसेस मागच्या मागे पडल्या आणि मेंदूलाच मार लागला आणि एकदम म्हणजे त्या बेशुद्धच पडल्या तिथे. म्हणून त्यांना आम्ही ताबडतोब सिनर्जी हॉस्पिटलला नेलं. तिथे त्यांनी सी टी स्कॅन येते करून आणलं. तर त्यांनी बघितलं की त्यांचा ब्रेन फार म्हणजे शिफ्ट झाला होता, 17.5 mm शिफ्ट झाला होता. तर ताबडतोब त्यांना ऑपरेशनची गरज होती. म्हणून आम्ही 2-3 ठिकाणी डॉक्टरांशी संपर्क केला तिथे, पण ते डॉक्टर अवेलेबल नव्हते. पण 9 पल्सला उबाळे डॉक्टर होते अवेलेबल. त्यांनी सांगितलं घेऊन या म्हणे. मग ताबडतोब रात्री ऑपरेशन करून त्यांना 4 तास ऑपरेशन झालं. त्यांनी फोटो दाखवला की हे बघा म्हणे, हा मेंदूच्या आतमध्ये रक्तस्राव झाला आहे, कवटीलाही क्रॅक गेला आहे. तर कवटी त्यांची काढावी लागली वरून. कवटी काढून त्या आता सध्या कोमात आहेत. आज किती दिवस झाले या घटनेला तरी? ही आता 15 तारखेला घटना घडली. ही तर जवळजवळ 1 महिना होत आला आहे त्याला. 1 महिन्यापासून कोमातच आहे अजून. आणि अजून किती दिवस राहतील हेही नाही सांगता येत. कारण डॉक्टरांनी सांगितलं की 15 दिवसही लागतील, 1 महिना लागेल, 6 महिने लागतील. पण अजून कोमातच आहे. अजून ते फक्त डोळ्याची उघडझाप एवढंच करतात आहेत. बाकी त्यांना कुठल्याही परिस्थितीत सेन्सेशन असं नाही अजून. काका, जो परिवारात नक्की कोण असतं, किती वर्ष झाली लग्नाला? आणि 3 मुली असतात. 2 इथे नाशिकला असतात आणि एक तळेगावला पुण्याला तिकडे असतात. तर आमच्या लग्नाला 43 वर्ष झाले. या 29 तारखेला 43 वर्ष आमचे पूर्ण झाले. 44 वर्षाला चालू आहे. आणि त्यांना म्हणजे एवढी ते कधी शांत अशा नसायच्याच त्या. त्यांना नेहमी कुठे चला बाहेर, चला बाहेर, बाहेरच. त्यांना फिरण्याची फार हे होती. घरात कधी शांत बसायच्या नाही. पण ते अचानक हे असं घडलं आहे, फारच म्हणजे मला तर पर्सनली फार हर्ट झालं आहे. त्या दिवशी कुठे म्हणजे काही खरेदी करायला गेल्या, त्या काही लग्न होतं घरामध्ये? हां, आमचं भाचीचं लग्न होतं. तेवढ्याकरता त्या खरेदीसाठी जरा गावात गेल्या होत्या. तर रात्री मी आपला जेवण बिवण करून 9:30च्या सुमारास बसलो होतो. तर येताना तिथे जो मेरीचं जे मधलं गेट आहे, त्या गेटच्या तिथे खड्डा होता छोटासा. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये गाडी जम्प झाली आणि या मागच्या मागे पडल्या. मला लागली फोन आला की बा असं असं झालं आहे. म्हणून आम्ही गेलो. 9 ते 9:30च्या दरम्यान ही घटना घडली रात्री महामार्गावर, जो दिंडोरी रोड येतो. हां, दिंडोरी रोडला. काका, जी घटना घडली ती वाईट आहे खरं तर. रस्त्यांची अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. तुमची काय मागणी राहणार आता प्रशासनाकडे? प्रशासनाकडे अशी वेळ कोणावर येऊ नये ही या दृष्टीने तरी पुढे काळजी घेतली पाहिजे. आणि आपली जी खड्डे भरण्याची जी प्रोसेस आहे, इथं खरं म्हणजे याच्यावर काहीतरी संशोधन होऊन असे खड्डे बुजवावे की ज्याच्याने अशी स्टेप तयार होणार नाही. कारण जरी आता एक खड्डे भरतात, इतर ठिकाणीसुद्धा जे खड्डे भरतात तिथे असं स्पीड ब्रेकरसारखं अशी स्टेप झालेली असते. अशी काहीतरी जे कोणी इंजिनियर्स आहे ते असतील त्यांनी कोणावर अशी वेळ येणार नाही याची दखल घ्यावी.
हा खड्डा म्हणजे नक्की कसा होता? पूर्ण खड्डा पडला होता, काही खडी वगैरे अशी पूर्ण पसरली? खड्डा नाही तो, म्हणजे ते कामासाठी जो खड्डा झाला होता तो खड्डा भरला होता, पण तो एका ठिकाणी साईडला, त्या डिवायडरच्या साईडला जास्ती खड्डा तयार झाला होता, त्यामुळे तो तिथे गाडी उडाली. बाकी इतर ठिकाणी जर समजा तुम्ही जर मेरीच्या गेटच्या साईडनी जर बघितलं तर तिथे तो खड्डा नव्हता, कमी होता तिथे. पण ह्या साईडला जो खड्डा होता, बरं कसं होतं, गाड्या एकदम सुटल्या की सगळ्या गाड्या बरोबरच असतात, त्यामुळे ते तेवढं लक्षात येत नाही. त्यामुळे त्या डिवायडरच्या साईडनी जेव्हा आल्या तर त्या खड्ड्यामध्ये गाडी अशी जम्प झाली थोडीशी आणि या मागच्या मागे पडल्या त्या. मग गाडीच्या चालवत आहे त्या ताई सुखरूप हां, आहेत? ताई सुखरूप आहेत, त्यांना काही झालं नाही. त्यांनी बघितलं मागे तर आई पडलेली आहे म्हणून त्यांनी उचलून लागली, सिनर्जीला नेलं, तिथे ॲक्शन घेतली. काका कुठेतरी भावनिक झाल्याचं तुम्ही बघायला मिळत आहेत. मग आता 43 वर्षाचा आमचा संसार आहे. जीवनात आम्ही फार चढ उतार बघितलं, पण अशी वेळ कधी आली नव्हती, येईल अपेक्षा पण नव्हती अशी. ठीक आहे, आता काळजी घ्या नका, बरे होतील काकू लवकर, टेन्शन. आपण बघत आहोत खरं तर ही वेळ त्यांच्यावरती आलेली आहेत आणि माझ्या कुटुंबावरती जी वेळ आली आहे ती खरं तर कोणावरही येऊ नये अशीच ते खरं तर प्रशासनाकडे मागणी करतायत. कृपया रस्ते जे आहेत ते तुम्ही नीट करा, खड्डे तुम्ही बुजवतायत ते तरी नीट करा, जेणेकरून अशी वेळ खरं तर कोणावर येणार नाही अशीच ते मागणी प्रशासनाकडे करतायत. त्यामुळे आता कारण की अशा घटनांची तरी दखल घेऊन शहरातील रस्ते नीट होणार का हे पाहणं जे आहे ते कुठेतरी महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.